डिबेंचर याचा अर्थ असा आहे की एका व्यक्तीनं किंवा एका संस्थेनं दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या संस्थेला दिलेलं कर्ज म्हणजे डिबेंचर। मग शेतकरी हा कर्ज देण्याच्या पात्रतेचा आहे का? एकीकडे शेतकरी हा नुकसानीत गेलेला आहे, पावसामुळे नुकसानीत आहे, आणि अशा वेळी जर गोकुळनं शेतकऱ्यांच्याकडनं डिबेंचरच्या नावाखाली जर कर्ज घेणं हे योग्य नाही। एकीकडं गेल्या वर्षी 16% डिबेंचर घेतलं होतं, पण आमदार 45% घेण्यास ठरलेलं आहे। मग डिबेंचर हे देणं का नाही द्यायचं हे शेतकऱ्यांचा स्वतःची मर्जीचा विषय आहे। इकडे आमची संमती नाही आणि इकडे मात्र गोकुळ हा आमची संमती नसताना डिबेंचर घेत आहे, हे योग्य नाही। गोकुळनं डिबेंचर घेणं सोडून द्यावं आणि जर घ्यायचंच असेल तर 16% घ्यावं, आणि जर तुम्ही 16%च्या वर घेतलं तर आम्ही उद्या 10 तारखेला तुमच्या दारात उपोषणाला बसणार आहोत। आणि माझी जिल्ह्यातील सर्व दूध संस्थांना विनंती आहे की तुम्ही 11 तारखेपासून गोकुळात तुम्ही दूध पुरवठा करता तो तुम्ही करू नका, आणि तरच हा विषय थांबणार आहे। म्हणून माझी जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादनांना विनंती आहे, डेअरींना विनंती आहे की आपण 11 तारखेपासून गोकुळात दूध घालू नये। धन्यवाद। मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे गेले 4 तारखेला गोकुळचे चेअरमन मुश्रीफ साहेब यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून की निवेदन दिलं होतं की जेणेकरून त्यांनी 45% तुम्ही जे डिबेंचर कट केले त्यातले 20% तुम्ही कट करा आणि 25% परत तुम्ही दूध संस्थेच्या खात्यावरती वर्ग करा। त्याचा कुठल्याही प्रकारचा त्यांनी न विचार केलेला आहे। पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना वारंवार गाईच्या दुधामध्ये कपात केली जात्या, 4 रुपये कपात केली, 3 रुपये कपात केली, आणि ही कपात दूध उत्पादकांना न परवडण्यासारखी आहे। याचा विचार करून त्यांनी हे 45% डिबेंचर कट करायला नको होतं। एकतर शेतकरी लंपी, कोरोना यासारखा लाल खुराक या आजाराला सामोरं जात असल्यापैकी पशुपालन उत्तम व्यवसाय पूर्ण अडचणीत आहे आणि गाईच्या दुधाला कुठल्याही प्रकारचा दर नाही आहे। अनेक वेळा निवेदन दिले, अनेक वेळा मोर्चे काढलेत, अनेक वेळा उपोषण केली, पण त्याला त्यांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही। म्हणण्याचा उद्देश एकच असा आहे की जेणेकरून त्यांनी हा विचार करत असताना त्यांनी जनरल सभेमध्ये दूध उत्पादकांना विचारून त्यांनी डिबेंचर कट करायला पाहिजे होतं। संस्थांचं डिबेंचर जे कट केले ते जिल्ह्यातल्या सर्वच संस्थांना दूध उत्पादकांना रिबीट म्हणून त्यांनी दिवाळीच्या वेळेस दिले जाते, त्यामध्ये 100% त्यांच्यावर अन्याय होणार आहे आणि संस्था दूध उत्पादकांना ते डिव्हिडंड आहे ते कमी प्रमाणात देणार आहे। ते जर 45% जर त्यांच्याकडे त्यांनी जर ठेवून घेतलं नसतं तर दूध संस्थेना दूध उत्पादकांना ते रिबीट देण्यास सोयीस्कर पडलं असतं। तर त्यांनी असं न करता 45% डिबेंचर त्यांच्याकडे ठेवून घेतलं आहे, ते 100% परत द्यावं मी म्हणतोय। आता 20% पण नाहीच नाही, 100% त्यांनी जिल्ह्यातल्या संस्थेवर वर्ग करावे। असं जर नाही केलं, शुक्रवारी मी गोकुळ दूध संघाच्या दारात उपोषणाला बसणार आहे। त्यातनं जर त्यांनी नाही मार्ग काढला, शनिवारपासून गोकुळला माझ्या जिल्ह्यात ते दूध उत्पादक एक दुधाचा थेंब सुद्धा घालणार नाही। नमस्कार, मी भिवाजी दत्तात्रय चौगुले, हनुमान दूध संस्थान नांदगावचे चेअरमन। तर आज या ठिकाणी आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की गोकुळ संघानं की आपल्या आर्थिक वर्षामध्ये पुरवठा केलेल्या दूध उत्पादकानं दुधापोटी दूध दरवाढ पत्रक म्हणून काय म्हणतात जाहीर डिक्लेरेशन केलेलं असतं, आणि जाहीर डिक्लेरेशन करताना त्यांनी प्रति लिटर की म्हशीच्या दुधाला 2 रुपये 45 पैसे आणि गाईच्या दुधाला 1 रुपये 45 पैसे असं डिक्लेरेशन केलेलं आहे। आता दूध दर फरक असा असताना वाटप केल्यानंतर त्यांनी मागच्या दरानं त्यातील 75% की डिबेंचर रूपामध्ये त्यांनी कपात केली। आता डिबेंचरमध्ये उत्पादकाला माहिती नाही, डिबेंचर म्हणजे साधा कर्ज रोखा। ज्या उत्पादकानं कर्ज काढलेलं आहे, ज्यांच्याकडे घेतले दूध उत्पादक, त्या उत्पादकाचं कर्ज त्याच्या नावावर जमा खर्च केला नाही, तर ते पैसे डिबेंचर म्हणून संस्थेच्या नावावर जमा करून डिबेंचर काय माहीत आहे जमा केले। आता दूध उत्पादक, मोठा दूध उत्पादक आपल्या जनावरांच्या गोठामध्ये कायम रात्रंदिवस राबत असतो, दूध मोठ्या प्रमाणात उत्पादन करतो आणि उत्पादन केलेलं दूध संघाला पाठवतो आणि दुधाच्या रात्रंदिवस म्हणजे या आर्थिक खर्चात काय म्हणा न परवडता तरीसुद्धा दूध पुरवठा करून जास्तीत जास्त संघाला पुरवठा करत असताना त्या दुधातील दूध दरवाढ फरक म्हणजे
त्या मिळणारा त्याचा हक्कदार पैसे असताना त्यातनं डिबेंचर कापून घेऊन ते दुसऱ्याच्या नाव देतात, त्यामुळे नाराज आहे. आणि त्यामुळे आज दूध उत्पादक वळलाय बाहेर. याला कारणही आहे. कारण का तुम्ही काय माहिती आहे का, कट करत असताना आमच्या दुधाचे, आमच्या हक्काचे, आमच्या श्रमाचे पैसे आहेत आणि ते श्रमाचे आम्हाला मिळाले पाहिजेत. हा त्यांचा हक्क आहे आणि तो योग्यच आहे. पण अशा अवस्थेमध्ये त्यांच्याकडं काय केलं, दुर्लक्ष केलं जातं आणि चाचकपणे कोणतेही परिपत्रक न काढता, कोणतीही सभासदाला माहिती न देता हे डिबेंचर रूपानं कपात करून त्यांची अन्याय, फसवणूक आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. ही रोखली जायला पाहिजे आणि त्याचा न्यायाच्या भूमिकेने त्याला ते मिळालं पाहिजे. यासाठी हा आमचा सार्वजनिक संस्था आणि संस्था दूध उत्पादक प्रतिनिधी या नात्यानं हा आता आपल्या आयोजित केलेला मिळाला. आमची विनंती आहे या कामी की जर ह्या म्हणजे या आपल्या संघानं लवकरात लवकर या डिबेंचरच्या रकमेचं मोठ्या रकमेनं प्रत्येक संस्थेच्या जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात काय माहिती काय हे डिबेंचर रुपये कपात केलेलं आहे. पूर्वी मला वाटतं बघा, पूर्वी काय माहिती 2022 साली परिपत्रक काढलं होतं, त्याने म्हैस दुधाला 4.8% काय माहिती केलं होतं. आता 6.59% कापून गेले, म्हणजे दुपटीनं वाढ केलेलं आहे. तसंच म्हैशीच्या दुधाला सुद्धा 1.18 केलं होतं, आता 2.22%. ही जाचक काय माहिती कपात ही दुर्दैवी आहे आणि त्यामुळं दूध उत्पादक अत्यंत नाराज आहे. आणि त्यामुळं काय माहिती त्यानं ही भूमिका ठेवलेली आहे की बाबा लवकरात लवकर आमचे डिबेंचर पैसे हक्काचे आहे ते मिळावेत, नाहीतर आंदोलनात आम्ही उपोषण करणार आहोत. हीच विनंती आहे. पाटील, भैरवनाथ दूध संस्था गंगापूर. आत्ताच साहेबाने आता तुम्हाला दूध संघाने जे जाहीर केलेलं आहे, मागच्या वर्षी 27 पैसे म्हैशीला होता आणि 28 पैसे गाईला होता, पण ह्यावेळी 1.30 पैसे म्हणजे तिप्पट जवळजवळ चौपटच केलेला आहे. 12 कोटी ठेवी दूध संघाकडे असताना या शेतकऱ्यांच्याकडून वसूल करून तुम्ही जे संस्था म्हणजे गोकुळ दूध संघाचं जे आधुनिकीकरण करतात याला आमचा विरोध नाही. आधुनिकीकरण केलंच पाहिजे, दूध संकलन वाढलं पाहिजे. पण ह्या शेतकऱ्यांच्याकडे NDDB संस्थेकडून तुम्हाला अल्प दरात पैसे मिळत असताना तुम्ही सभासदांचेच पैसे इकडे पेपरला देताय. एक रुपये 30 पैशांना आम्ही तुम्हाला डिक्लेअर केले. संस्थेकडे सभासद येतो 1 रुपये 30 पैशांना मागणार, पण तुम्ही 74 कोटी रुपये जे त्यातले वसूल करून घेतलेत ते कुणाकडे जायचे? ते आपल्या ऑडिटला येणार आहेत, प्रत्येक संस्थेच्या ऑडिटला येणार. आणि ह्या बारक्या संस्था आत्ता चालवणं मुश्किल झालं आहे. पण ह्या तुमच्या म्हणजे जे तुम्ही अन्यायकारक कर लावल्यासारखा आहे, जे जुबी कर लावल्यातला हा प्रकार आहे. तर हा संस्थेचे आपल्या कार्यकारी संचालक गोडबोले साहेब आहेत, त्यांनी परवा गोड बोलून फक्त स्मित हास्य करून गोड बोलून वेळ मारून नेली. पण त्यांना एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही वेळ मारून नेशीला, पण ह्या जर तुम्ही ह्या अन्यायकारक जिजिया कर जो रद्द नाही केला तर आम्ही उपोषण आणि साखळी उपोषण आणि आंदोलनसुद्धा करू. आणि भले काही होऊ देत, ह्या सर्व दूध उत्पादकांना घेऊन जिल्ह्यातल्या आपण आंदोलन करण्याची व्यवस्था करणारच आहोत. तर लवकरात लवकर हा निर्णय त्यांनी मागं घ्यावा. आणि मागच्या 4 दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की आम्ही 10 तारखेच्या तुम्हाला काय ते सांगतो, पण त्यांनी काल उलटा पवित्रा घेऊन सभासदांनाच गोड बोलून गेले. त्यांच्या आडनावाप्रमाणेच ते गोड बोले आहेत. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. नमस्कार. अमरसिंह पाटील, भैरवनाथ दूध संस्था गंगापूर. दूध उत्पादकांना जो फरक दिला आहे, आता प्रत्येक दूध उत्पादक प्रत्येक संस्थेतल्या संचालक मंडळाकडे जाणार आणि दूध संघानं जो फरक काढला आहे तो संपूर्ण द्या म्हणणार. दूध संस्थांना असा फरक आहे की तो काढलेला फरक डिबेंचर्स रूपी जरी कपात केला असला तर दूध उत्पादक हे ते मान्य करायला तयार नसतात. दूध उत्पादकाला तो द्यावा लागतो. त्यामुळं संस्थेवर हा आर्थिक बोजा पडू शकतो. डिबेंचर रक्कम सकटसुद्धा एक वेळा संस्थेचे काही उत्पादक सभासद असतात, ते म्हणतात की कट केलेली रक्कमसुद्धा आम्हाला द्यावी. काही संस्था कपात करून घेतात. काही संस्था गत साली 25 पैसे कपात झाले असते. काही संस्था ते 25 पैसे घालून ऑलरेडी देतात. पण आता हे एवढी कपात झालेली रक्कम संस्थेने घालायची कुठून? यामुळं काही संस्थेची आर्थिक नाड्या पूर्णपणे आर्थिक अडचणीत येणार आहेत ह्या संस्था. आणि काही संस्थेचं डिबेंचर्स इतकं संस्थेकडे असतं तरी पण आता रुई संस्थेचा जर विचार केला आमच्या तर 5,55,000 आमचे डिबेंचर्स रुपये रक्कम गोकुळकडे आहे. ती किमान 20 वर्षातली आहे. पण चालू एकाच आर्थिक वर्षात आमच्या संस्थेची रक्कम 2,21,000 इतकी मोठी रक्कम कपात झालेली आहे. 25-20 वर्षात 5.5 लाख 5,55,000 आणि एकाच वर्षात कपात झालेली रक्कम आमची 2,21,000 इतकी कपात झालेली आहे. आता त्या तुलनेनं विचार केला तर गत साली आमचं डिबेंचर्स म्हैशीला कट झालं होतं 27 पैसे. चालू साली कट झालेलं आहे 1 रुपया 34 पैसे, म्हणजे जवळजवळ 1 रुपये 5 पैसे पर लिटर दुधाला यांनी एक्स्ट्रा कपात केलेले आहेत. मग जर हा रक्कम जर उत्पादकांना जर आपण वाटायची म्हटली तर संस्था आर्थिक डब घ्यायला येतील.
त्यामुळं प्रत्येक उत्पादकाला द्यायला झाले. त्यामुळं संचालक मंडळांना उत्पादकांच्या रोषास सामोरं जावे लागेल. त्यामुळे आम्ही सर्व संस्था मिळून ही रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ही उत्पादकांना पोहोचली पाहिजेत. दूध संघाचे गोडबोले साहेब तर म्हणतात की प्रत्येक गोष्ट उत्पादकाला देतात, पण इतकी रक्कम कपात करून घेऊन तुम्ही उत्पादकाला काय देतात? काही वेळा म्हणतात की दरवाढ दिली. दरवाढ विक्री दुधातून 14 रुपये घेतल्यात आणि दरवाढ 12 रुपये दिली. तर म्हणजे 2 रुपये ह्यांनीच गोकुळ दूध संघ नफ्यात राहिलेला आहे. उत्पादकांना यांना काही दिलेलं नाही. फक्त गोकुळ दूध संघाची उलाढाल वाढलेली आहे, दूध संकलन वाढलेलं आहे, असा जो दावा गोकुळ दूध संघाकडून केला जातोय, तो मग खोटा आहे म्हणायचं? दूध संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि अशा पद्धतीने कर्ज रोख्यासारखी रक्कम का घ्यायला लागते? तुमचं काय म्हणणं आहे? सक्षम असता तर आता जर दूध संघ जर सक्षम असतात तर आमच्याकडून कपात रक्कम घेतली नसते तिने. त्याचबरोबर त्यांनी उलाढाल वाढले हे वाढले म्हणतात. कोणतेही महागाईप्रमाणे 25 रुपये दूध असेल त्याचं आता 70-80 रुपये लिटर झाले. त्यामुळे उलाढाली त्यांना फक्त कागदोपत्री उलाढाल रकमेप्रमाणे महागाई ह्याच्याप्रमाणे ते वाढत असते. पण मला तर वाटतं ही रक्कम कपात केल्या या दृष्टीने दूध संघ सक्षम आहे असं वाटत नाही. उत्पादकांचंच घ्यायचं आणि त्यातून काहीतरी डेव्हलप करायचं हे चाललेलं आहे. डिबेंचरची रक्कम ह्या आधी देखील कट किंवा दूध उत्पादकांचा, मग आता का हा पूर्वी जी रक्कम कपात होत होती, आता मी सांगितलं ना, आमच्या संस्थेची गत साली 27 पैसे झाली होती. चालू साली आता आपणाला ₹1.34 पर दूध लिटर. आता आमच्या संस्थेचं संकलन 2 लाख लिटर असेल तर पर लिटर ₹1 एक्स्ट्रा झाली. म्हणजे 2 लाख एकाच वर्षी आर्थिक संस्थेला हा डिबेंचर्स रूपी बोजा पडलेला आहे. आणि दूध संघानं त्यात आपण आमच्याच रकमेवर डल्ला मारलेला आहे. मला सांगा की आता तुम्ही सांगताय साहेब, विरोध आहे, या कामी थांबा एक मिनिट बाबा तुम्ही बोला. मला सांगा की काय भूमिका राहणार आहे? आंदोलन करणार म्हणजे कशा प्रकारचं आंदोलन, दूध रोखणार आहात का नेमकं काय? आता 10 तारखेपर्यंत त्यांनी 10 ते 2 दिवसात रक्कम त्यांनी नाही परत दिली तर आम्ही उपोषण व मोर्चाचे मार्ग दूध संघानं जर आपली नाही दखल घेतली तर आम्ही त्याच्या दूध संघाच्या वरिष्ठ पातळीवर कुठं जाता येत आहे तिकडे आम्ही दाद मागू.